हॅलो फ्रेंड्स, जान्हवीज क्रोशा आर्टमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण झेंडूचे फूल आणि आंब्याची पाने याचे तोरण शिकणार आहोत। पहिले आपण तोरणपट्टी कशी करायची ते बघूया। यासाठी मी 4 प्लाय लोकर घेतली आहे, 1.6 mm ची क्रोशा हुक आणि एक सीझर। बॉर्डरसाठी मी नंतर ऑरेंज रंग घेतला आहे। आता पहिली सुरुवात आपण साखळ्यांनी करणार। 16 साखळ्या करायच्या आहेत। या माझ्या 16 साखळ्या म्हणजे 16 चेन बनवून झाल्या आहेत। आता तिसऱ्या साखळीमध्ये आपल्याला खांब करायचा आहे। डीसी इन थर्ड चेन। इथे हा पहिला खांब झाला आपला। आता प्रत्येक साखळीमध्ये एक एक खांब करायचा आहे। चला तर मग सगळे खांब करून घेऊ। हे बघा, टोटल माझे हे 15 खांब झालेले आहेत। आता 3 साखळ्या करायच्या म्हणजे आपला पहिला खांब झाला। पट्टी टर्न करायची आणि आता दुसऱ्या खांबावर खांब करायचं आहे। असे टोटल 5 खांब करायचे। हे 2 झाले, 3 4 आणि 5। 5 खांब झाल्यानंतर 2 साखळ्या करायच्या आहेत आणि 2 गॅप सोडून तिसऱ्या गॅपमध्ये आपल्याला 5 खांब करायचे आहेत। एकाच गॅपमध्ये 5 खांब। हे बघा, 5 खांब झालेले आहेत सेंटरला। आता 2 साखळ्या करायच्या आणि खालून 2 गॅप सोडून उरलेल्या खांबांवर खांब करायचे आहेत। बरोबर 5 खांब उरतील। 1 2 3 4 आणि शेवटचा 5। हे बघा, अशा प्रकारे दिसेल। 5 खांब दोन्ही बाजूला आणि मध्ये एकाच गॅपमध्ये 5 खांब करायचे आहेत। आता ही अशीच पट्टी वाढवत जायचं आहे। 3 साखळ्या करा। पहिला खांब झाला, पट्टी टर्न करा, उरलेल्या खांबांवर खांब करा। दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा खांब। 5 खांबांवर 5 खांब झालेले आहेत। हे बघा, आता 2 साखळ्या करा आणि आता आपण हे 5 खांब जे केले आहेत त्याच्या सेंटरला म्हणजे तिसऱ्या खांबाच्या वर इथे 5 खांब करायचे आहेत। एकाच गॅपमध्ये 5 DC। पाच खांब झाले। आता 2 साखळ्या करा आणि उरलेले हे 5 खांब आहेत त्याच्यावर खांब करून घ्या। 5 DC ऑन 5 DC। ही तोरणपट्टी बनवायला खूपच सोपी आहे। अगदी कमी वेळात बनते। हे बघा, अशा प्रकारे दिसेल ही डिझाईन। 5 खांब, 2 साखळ्या, 5 खांब एकाच गॅपमध्ये, परत 2 साखळ्या आणि शेवटी परत 5 खांब। हेच सिक्वेन्स आता आपल्याला कंटिन्यू करायचं आहे।
ही बघा थोडी तोरणपट्टी माझी बनवून झालेली आहे। अशाच प्रकारे आपल्याला वाढवत जायचं आहे। साधारणतः तोरणपट्टी ही 36 इंच म्हणजे 3 फूट बनवतात। तुम्ही तुमच्या दाराची चौकट मोजून बघा आणि त्या हिशोबाने तोरणपट्टी बनवा। ही माझी तोरणपट्टी बनवून झालेली आहे। 36 इंच आहे ही तोरणपट्टी। आता शेवट कसा करायचा ते बघा। शेवटचा राऊंड आहे। 3 साखळ्या केल्या, पहिला खांब झाला। आता उरलेल्या खांबांवर खांब करायचे आहेत। हे बघा 5 खांबांवर 5 खांब झालेत। आता 2 साखळ्या आहेत, त्यामध्ये 2 खांब करायचे आहेत। आणि आता या 5 खांबांवर 5 खांब करायचे आहेत। आता परत 2 साखळ्या आहेत, त्यावर 2 खांब करायचे आहेत। आणि या उरलेल्या 5 खांबांवर 5 खांब करून घ्यायचे। एक साखळी करा आणि इथे धागा कट करा। हे बघा अशा प्रकारे आपली तोरणपट्टी बनवून झालेली आहे। तुम्ही ही तोरणपट्टी एकाच रंगात ठेवली तरी चालणार आहे, पण मी त्याला बॉर्डर करून दाखवते। ऑरेंज रंगाचा धागा मी जोडत आहे। अशा पद्धतीने एक स्लिप स्टिच केली आणि त्याच गॅपमध्ये सिंगल क्रोशा करत आहे। हे बघा। आणि आता प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे। अशा पद्धतीने ही बॉर्डर तुम्ही नाही बनवली तरी चालेल, हे ऑप्शनल आहे। हे बघा अशा प्रकारे दिसेल बॉर्डर पट्टी। ही माझी पूर्ण झाली आहे। बॉर्डर केल्यामुळे तोरणपट्टी जरा उठून दिसते, बाकी काही नाही। आता हे 3-3 चेनचे जे आपण खांब केले होते पहिले, त्या गॅपमध्ये आपल्याला 3 सिंगल क्रोशा करायचे आहेत। हे बघा आता प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला 3-3 सिंगल क्रोशा करून घ्यायचे आहेत। चला तर मग हा राऊंड आपण पूर्ण करू। ऑरेंज रंगाची बॉर्डर माझी पूर्ण करून झालेली आहे। किती सुंदर दिसते तोरणपट्टी बघा। आता आपण पहिले साखळी केली होती एक, तिथे स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने एक साखळी करा आणि दोरा कट करा आणि एक्स्ट्रा जे धागे आहेत ते नंतर कट करा। आता आपली तोरणपट्टी झालेली आहे।
किती छान दिसत आहे बघा. आता आंब्याची पाने कशी विणायची ते आपण बघूया. चला तर मग. पानासाठी हिरवा रंग घेतला आहे. 4 प्लाय लोकर आहे. 1.6 mm ची क्रोशा हुक आणि एक सीझर. सुरुवात आपण साखळ्यांनी करणार आहोत. पहिले 3 साखळ्या करायच्या आणि पहिल्या साखळीशी स्लिप स्टिचने जोडून घ्या अशा पद्धतीने. आता 3 साखळ्या करू म्हणजे पहिला खांब झाला. टोटल या रिंगमध्ये आपल्याला 6 खांब करायचे आहेत. पहिला 3 साखळ्यांचा खांब झाला आणि आता अजून 5 खांब करून घेऊ. हे बघा 6 खांब झाले माझे करून. आता परत 3 साखळ्या करू म्हणजे पहिला खांब झाला आणि आता हे आपण जे बनवलं आहे ते टर्न करायचं आहे अशा पद्धतीने. आणि जो पहिला खांब जिथे आहे तिथेच दुसरा खांब करायचा आहे. म्हणजे पहिल्या गॅपमध्ये आपण 2 खांब केले. आता पुढच्या सगळ्या गॅपमध्ये एक एक खांब करायचा आहे अशा पद्धतीने. आणि शेवटच्या गॅपमध्ये 2 खांब करायचे आहेत. म्हणजे आपण पहिल्या आणि शेवटच्या गॅपमध्ये 2-2 खांब करत आहे. म्हणजे 2 खांब आपले आता एक्स्ट्रा झाले. पहिले 6 होते, आता 8 खांब झालेत. हे बघा. आता परत 3 साखळ्या करू म्हणजे पहिला खांब झाला. पट्टी टर्न करू आणि जिथं पहिला खांब आहे तिथेच दुसरा खांब करू. आता प्रत्येक गॅपमध्ये एक एक खांब करायचा आहे. फक्त पहिले आणि शेवटच्या गॅपमध्ये आपण 2-2 खांब करत आहोत हे विसरू नका. आणि शेवटच्या गॅपमध्ये 2 खांब करू. पहिले 8 खांब होते, आता आपले टोटल 10 खांब होतील. परत 3 साखळ्या करू म्हणजे पहिला खांब झाला. पट्टी टर्न करायची आणि पहिल्याच गॅपमध्ये अजून एक खांब करायचा आहे. आता प्रत्येक गॅपमध्ये एक एक खांब. आंब्याचे पान विणायला खूपच सोपे आहे. या आंब्याच्या पानांचा उपयोग तुम्ही तोरण बनवण्यासाठी करू शकता. आता शेवटच्या गॅपमध्ये 2 खांब. पहिले 10 खांब होते म्हणजे आता टोटल 12 खांब झाले. हे बघा. आता परत 3 साखळ्या. पट्टी टर्न करायची आहे आणि पहिल्याच गॅपमध्ये अजून एक खांब आणि प्रत्येक गॅपमध्ये एक एक खांब. आता शेवटच्या गॅपमध्ये 2 खांब. पहिले 12 खांब होते, आता आपले टोटल 14 खांब होतील. आतापर्यंत आपण खांब वाढवत गेलो. आता खांब कमी करायचे आहेत. 2 साखळ्या केल्या, पट्टी टर्न केली आणि आता दुसऱ्या गॅपमध्ये खांब करायचा आहे अशा पद्धतीने. हे बघा. आता प्रत्येक गॅपमध्ये एक एक खांब करून घ्या.
आता शेवटच्या 2 गॅपमध्ये कसं विणायचं ते बघा. पहिल्या गॅपमध्ये इनकम्प्लीट डी सी करायचा, म्हणजे तो पूर्ण नाही करायचा. हे बघा, 2चा 1 नाही केला. दुसऱ्या गॅपमध्ये डी सी करायचा इनकम्प्लीट. आता सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही लूपमधनं बाहेर काढायचा. हे बघा, अशा पद्धतीने आता आपल्याला विणायचं आहे. 2 साखळ्या केल्या, पट्टी टर्न केली, दुसऱ्या गॅपमध्ये खांब करायचा आहे. अशा पद्धतीने आता प्रत्येक गॅपमध्ये एक एक खांब करायचा आहे. आता शेवटचे 2 गॅप उरलेले आहेत. पहिल्या गॅपमध्ये इनकम्प्लीट डी सी, अर्धवट खांब. दुसऱ्या गॅपमध्ये इनकम्प्लीट डी सी. आता सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही लूपमधनं बाहेर काढलं. हे बघा, आता थोडा पानाचा आकार येत चाललेला आहे. परत 2 साखळ्या, पट्टी टर्न करायची, दुसऱ्या गॅपमध्ये खांब करायचा. आता प्रत्येक गॅपमध्ये एक एक खांब करायचा. आता शेवटच्या गॅपमध्ये इनकम्प्लीट डी सी, दुसऱ्या गॅपमध्ये सुद्धा इनकम्प्लीट डी सी आणि सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही लूपमधनं बाहेर काढलं. 2 साखळ्या, पट्टी टर्न केली, दुसऱ्या गॅपमध्ये खांब केला आणि प्रत्येक गॅपमध्ये एक एक खांब करून घेतला. आता शेवटच्या 2 गॅपमध्ये पहिल्या गॅपमध्ये इनकम्प्लीट डी सी, दुसऱ्या गॅपमध्ये इनकम्प्लीट डी सी आणि दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही लूपमधनं बाहेर काढलं. हे बघा, आता हे असं शेवटपर्यंत करायचं आहे. तोरणासाठी टोटल 8 आंब्याची पाने करा. आता आपण झेंडूची फुले कशी विणायची ते बघूया. चला तर मग. यासाठी हिरवा आणि केशरी रंगाची 4प्लाय लोकर आहे, 1.6 mm क्रोशा हुक आणि एक सीझर. सुरुवात आपण हिरव्या रंगाने करत आहोत. पहिले 4 साखळ्या करायच्या आणि पहिल्या साखळीशी स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं, म्हणजे एक रिंग तयार होईल. हे बघा, आता 3 साखळ्या करा, म्हणजे पहिला खांब झाला, फर्स्ट डी सी. आणि आता या रिंगमध्ये आपल्याला टोटल 8 खांब करायचे आहेत. पहिला झाला 3 साखळ्यांचा, आता 7 खांब करून घेऊ.
हे बघा 7 खांब बनवून झालेले आहेत. आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. म्हणजे एक वाटीसारखा आकार तयार झाला. हे बघा गोलाकार आकार झाला आहे. आता परत 3 साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला, फर्स्ट DC. आणि आता प्रत्येक गॅपमध्ये एक एक खांब करायचा आहे. आपले आधी 8 खांब होते, आता 8 खांबांवर हे परत 8 खांब करायचे आहेत. अशा पद्धतीने खांबांवर खांब करायचे आहेत. चला तर मग हा राऊंड पूर्ण करू. हा राऊंड माझा पूर्ण झाला आहे. आणि आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं आहे. एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्यायचा आहे. आता फूल बनवायला घ्यायचं आहे. फुलाचा रंग तुम्ही पिवळा रंग घेऊ शकता किंवा केशरी घेऊ शकता. मी केशरी घेत आहे. आता कुठल्याही एका गॅपमध्ये नवीन रंग जोडायचा आहे. इथे मी जोडत आहे. अशा पद्धतीने तुम्ही स्लिप नॉट करून जोडला तरी चालेल. आता 3 साखळ्या करायच्या म्हणजे पहिला खांब झाला. आणि त्याच्यापुढे अजून 5 साखळ्या करायच्या. ते कशासाठी मी तुम्हाला सांगतेच. आता खालून तिसऱ्या साखळीमध्ये सिंगल क्रोशा करून जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. म्हणजे हा आपला 5 चेनचा पिको झाला. परत 5 साखळ्या करा आणि त्याच गॅपमध्ये सिंगल क्रोशाने जोडून घ्यायचं आहे. असं 3दा करायचं आहे. आता अजून एकदा करू. आणि त्याच गॅपमध्ये एकाच गॅपमध्ये आपण 5 चेनचे 3 पिको जोडत आहोत. हे बघा अशा पद्धतीने दिसेल. आता परत एक खांब करायचा आहे त्याच गॅपमध्ये, जिथे पहिला खांब केला होता तिथे. आता परत 5 साखळ्या करा आणि खांबावर आपल्याला आता जॉईन करायचा आहे इथे सिंगल क्रोशा करून. हे बघा अशा पद्धतीने जॉईन करायचं आहे. हा पहिला पिको झाला. आता हा दुसरा, आणि परत 5 साखळ्या करू म्हणजे तिसरा पिको होईल. एका खांबावर 3 पिको करायचे आहेत 5 साखळ्यांचे. हे बघा अशा पद्धतीने दिसेल. आणि आता अजून एक खांब करायचा आहे सेम गॅपमध्ये. म्हणजे एका गॅपमध्ये आपल्याला 3 खांब करायचे. एका खांबावर 3 पिको करायचं आहे. हे लक्षात ठेवा. झेंडूचे फूल बनवायला अतिशय सोपं आहे. खूप कमी वेळात ते बनते. अशी फुलं बनवून ठेवली तुम्ही की त्याचा उपयोग तोरणामध्ये होतो किंवा घर सजावटीसाठी होतो. हे बघा अशा पद्धतीने आपला झालेला आहे 3 खांब एकाच गॅपमध्ये. आता प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला 3 खांब करायचे आणि प्रत्येक खांबावर 5 साखळ्यांचे 3 पिको करायचे आहेत. हे फक्त लक्षात ठेवा तुम्ही. चला तर मग हा राऊंड पूर्ण करू.
हे बघा माझं झेंडूचं फूल तयार झालं, किती सुंदर दिसत आहे. अशी फुलं तुम्ही पिवळ्या रंगाने सुद्धा करू शकता. आणि आता पहिला जो खांब केला होता तिथे स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या. हे बघा किती छान दिसतंय. एक्स्ट्रा धागे आहेत ते सुद्धा कट करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे तोरणासाठी आपल्याला 8 फुलं बनवून घ्यायची आहेत. आता आपण तोरण कसे विणायचे ते आपण बघूया. आता तोरणपट्टीला साधारणतः सगळेजण अशा प्रकारे आंब्याचं पान जोडून घेतात. हे बघा. आणि इथे दोऱ्यांनी गाठ बांधून घ्यायची. पण मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला जोडून दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला लोकरीसाठी जी सुई वापरतात ती लागणार आहे. आणि सुईमध्ये हिरव्या रंगाचा धागा ओवून घ्यायचा आहे. आणि फुलावर पान असं मी स्टिच करत आहे. अशा पद्धतीने फूल आणि पान दोन्ही एकत्र मी शिवून घेत आहे. वरतून बघायचं व्यवस्थित ओवलं गेलं आहे का. केलं आहे. आता पाठीमागे या 2 दोऱ्यांची गाठ बांधायची. दोरा कट करून घ्या. नंतर हे एक्स्ट्रा धागे आपल्याला कट करायचेच आहेत. हे बघा अशा पद्धतीने मी पान आणि फूल दोन्ही एकत्र शिवून घेतलं आहे. आता पट्टीच्या दुसऱ्या टोकाला सुद्धा आपण फूल आणि पान इथे जोडायचं आहे. मैत्रिणींनो, ही आंब्याची पाने आणि झेंडूची फुले वेगवेगळ्या पद्धतीने वेगळ्या पॅटर्नमध्ये कशी जोडली आहेत ते पॅटर्न मी व्हिडिओच्या शेवटी दाखवलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तोरणपट्टीच्या दोन्ही टोकांना पान आणि फूल एकत्र जोडून झाल्यानंतर उरलेली 6 पाने आणि फुले दोन्ही पानांच्या मध्ये थोडे अंतर ठेवून जोडून घ्यायचे आहेत. हे बघा माझे हे तोरण पूर्ण झालेले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्समध्ये शेअर करा. थँक्यू.